हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ. तर आज आहे सॅटर्डे मॉर्निंग आहे आणि इथे लाँग वीकेंड आहे. सो आता 3 दिवस आहे ना लागोपाठ सुट्टी असणार आहे आणि आज आम्हाला ना एकीकडे लंचचं इन्व्हिटेशन आहे. अवधूतचे फ्रेंड्स आहेत, ते एका नवीन फ्लॅटमध्ये मूव्ह झाले आहेत, तर म्हटलं चला त्यांच्याकडे जायचं होतं. तर आज आहे ना आम्ही सगळ्यात आधी इथे आलो आहे IKEAमध्ये, कारण की त्यांच्या घरासाठी म्हटलं काहीतरी छान असं घ्यावं, म्हणून सगळ्यात आधी एक प्लांट घेतला. त्यानंतरही काही वस्तू घेतल्या ज्या मी शूट नाही केल्या आहेत आणि त्यानंतर थेट गेलो आम्ही अवधूतच्या फ्रेंडच्या घरी आणि तिथे मस्तपैकी आम्ही आमचा लंच एन्जॉय केला आणि जवळपास आहे ना संध्याकाळच्या वेळेस आम्ही घरी आलेलो. ॲक्च्युली ना त्याच्यानंतरसुद्धा अजून एक प्लॅन होता, तो कॅन्सल झाला. तर म्हटलं की आता घरी गेल्यावर काय करायचं. सो पटकन आहे ना मी मील प्रिपरेशनच्या तयारीला लागले. तर आहे ना घरी तूप संपलेलं होतं, तर सगळ्यात आधी आहे ना बटर क्यूब्स घेतले, त्याला कट करून घेतले आणि इथे आहे ना बटर मेल्ट व्हायला ठेवून दिलं, कारण की आहे ना तूप व्हायला थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत माझं बाकीचं मील प्रिपरेशन होऊन जाईल. आणि आम्ही जेव्हाही स्पिनच घेऊन येतो तेव्हा ते मोठं पॅकेट असतं, तर ते खराब होऊ नये म्हणून मी आहे ना त्याला वेळोवेळी आहे ना ब्लांच करून ठेवत असते, कारण की एकदा ही प्युरी रेडी करून ठेवली ना ही मल्टीपर्पज असते आणि भरपूर वेळा पॅनकेक असो, पास्ता किंवा पालक पनीरसुद्धा याचं करता येतं, म्हणून याला रेडी करून ठेवून देते. सो पालकला व्यवस्थित आहे ना पहिलं बॉईल करून घेतलं. ब्लांच झाल्याच्या नंतर त्याला थंड पाण्याने धुवून घेतलं आणि आता त्याची प्युरी करून मी एका कंटेनरमध्ये याला भरून ठेवून देणार आहे. आता हे मील प्रेप असो किंवा मील प्लॅनिंग असो, हे आहे ना मी आरव व्हायच्या आधी जास्त कधी केलेलं नव्हतं. पण याचं खरं महत्त्व आहे ना आरव झाल्याच्या नंतर कळालं, कारण की या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी पूर्ण आठवड्याभरात भरपूर महत्त्वाच्या असतात आणि भरपूर वेळ वाचतो आणि जास्त वेळ लागत नाही विचार करायला, की नेमकं आज काय बनवायचं आहे. ग्रोसरी आणून ठेवणं फ्रीजमध्ये खूप इझी आहे, पण त्याला लाँग टर्मसाठी मेंटेन ठेवणं हे तेवढंच कठीण आहे. तर त्यासाठी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या करून ठेवल्या तर वस्तू आपण लाँग टर्मपर्यंत यूज करू शकतो. आजच्या मील प्रिपरेशनमध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट होती, जी मला आज रेडी करून ठेवायचीच होती आणि ती म्हणजे खजूर, चिंच आणि गुळाची चटणी. आता ही जी खजूर आणि चिंचेची गोड चटणी आहे ना, ती भरपूर दिवस टिकते सुद्धा आणि आमच्या फ्रीजमध्ये नेहमी अवेलेबल असते. सो आता ती संपली होती, तर म्हटलं चला आज त्याला बनवून घेऊया. तर मी खजूर, चिंच सकाळीच गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं. तर आता व्यवस्थित आहे ना इथे बारीक असं गूळ चिरून घेते. एक मी आहे ना फुल व्लॉग केला होता, पाणीपुरी बनवलेली त्यावेळेस, आणि त्याच्यात आहे ना ही चटणी त्यावेळेस तर माझ्याकडे रेडी होती आणि मला कॉमेंट आलेलं की आम्हाला ह्याची रेसिपी हवी आहे म्हणून. तर आज आहे पूर्ण रेसिपी इथे. आता हे तुम्ही आहे ना चटणी वेगवेगळ्या चाट आयटममध्ये स्पेशली यूज होतेच. ही चटणी एकदा बनवल्यावर 4-5 महिने आहे ना तशीच फ्रीजमध्ये छान राहते. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला व्यवस्थित पॅक करून आपल्याला ठेवायचं असतं. तर आता इथे ना चटणी बनवण्यासाठी मी आपले खजूर आहेत ना भिजवलेले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि भिजवलेल्या चिंचेचा पण व्यवस्थित पल्प काढून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलं आहे. हे दोन्ही आहे ना आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून झाल्याच्या नंतर चाळणीच्या सहाय्याने याला व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता या चटणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि कठीण पार्ट म्हटलं ना तर हेच असतं. थोडासा हात दुखायला लागतो, पण थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित याला चाळून घ्यायचं आहे. याच्याने आपली चटणी एकदम छान स्मूथ रेडी होऊन जाईल. त्यानंतर या चटणीला आहे ना मी मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर केलं, त्याच्यात गूळ घातला आणि त्याला शिजत ठेवलेलं आहे एकीकडे. हे सगळं झाल्याच्या नंतर मसाल्यामध्ये मी याच्यात धने पावडर ॲड केले, काश्मीरी रेड चिली पावडर आणि त्या व्यतिरिक्त ना भरपूर जिरे पावडर ॲड केलेलं आहे आणि पिंक सॉल्ट आहे ना ते पण थोडंसं याच्यात घातलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपली चटणी छान अशी बॉईल होऊ द्यायची आहे. आता ही चटणी व्हायला ना जवळपास 10-15 मिनटं लागतील, तर मीडियम फ्लेमवर मी इथे एकीकडे ठेवून दिलेलं आहे. सगळ्यात आधी गूळ एकदम मेल्ट झाल्याच्या नंतर आहे ना एकदम पातळ होऊन जाईल चटणी, पण त्यानंतर हळूहळू घट्ट व्हायला लागेल. तोपर्यंत आता आपण इथे बाकीची तयारीसुद्धा करून घेऊया. तर अቮकॅडो आणले होते, तेही आता आहे ना व्यवस्थित आता पिकलेले आहेत. तर त्याला आहे ना मी जास्तचे अቮकॅडो आहेत ना ते इथे पाण्यामध्ये स्टोअर करून ठेवते. याच पद्धतीने मी कॅरेटसुद्धा स्टोअर करून ठेवते. खूप दिवसासाठी राहतात आणि खूप चांगले राहतात, खराब होत नाहीत. तर जवळपास आहे ना आता एक नवीन पॅकेट आणलेलं, त्याच्यामध्ये 6 होते, तर मी 4 याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेत. त्यानंतर आहे ना गार्लिकसुद्धा आहे ना व्यवस्थित आता आठवड्याभरासाठी साफ करून ठेवून देते. येणारा आठवडा आहे ना भरपूर बिझी असणार आहे, जास्त वेळ मिळणार नाही आहे. सो भरपूर प्रमाणात आहे ना सगळी कामं आहे ना करून घ्यायचा आज माझा बेत आहे. आता हे सगळं चालू असताना थोडंसं फ्रीजसुद्धा ना मी क्लीन करून घेतलं आणि बाकीच्या भाज्यासुद्धा आहे ना व्यवस्थित त्याला स्वच्छ करून ठेवणार आहे. आता कॉलीफ्लॉवर आहे ना भरपूर मोठं मिळालेलं यावेळेस. सो आणि याला ना प्लास्टिक रॅप केलेलं असतं. जर तुम्ही
रॅप केलेलं प्लास्टिकमध्ये ठेवलं ना, हळूहळू ना कॉलीफ्लॉवर एकदम खराब व्हायला लागतो. म्हणून आता त्याला ना मी व्यवस्थित कट करून एका डब्यामध्ये भरून ठेवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने ना खूप दिवसासाठी राहील आणि खराबसुद्धा होणार नाही. तर चला, आता बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. तर ज्या वस्तू रेडी आहेत ना, त्या मी फ्रीजमध्ये ट्रान्सफर करून ठेवलेल्या आहेत. तूप पण आपलं रेडी झालं होतं, तर कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून आता ते ठेवून देते. आणि त्यानंतर आहे ना, मी अवोकॅडो घेतलेले आहेत इथे 2, कारण की 4 अवोकॅडो मी स्टोअर करून ठेवले. 2 अवोकॅडोचं मी गुआकामोली करून ठेवणार आहे. ब्रेकफास्टला ना सकाळी सकाळी एकदम पटकन होऊन जातं. ब्रेड टोस्ट केले आणि त्याला अवोकॅडो लावलं की आपला ब्रेड टोस्ट रेडी होऊन जातं. त्यासाठी इथे तयारी करते. तर सगळ्यात आधी याने कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता गुआकामोलीसाठी आहे ना, इथे मी अवोकॅडो, कांदा, टोमॅटोला मिक्स केले. त्याच्यात मीठ घातलं आहे. त्याच्यात ब्लॅक पेपर आणि लेमन ज्यूस आहे ते घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं याला आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला स्टोअर करून ठेवून द्यायचं आहे. हे जवळपास 3-4 दिवस असंच छान राहतं आणि याच्यामुळे तुमचा ब्रेकफास्ट आहे तो सॉर्टेड होऊन जातो 2-3 दिवसासाठी. आणि स्पेशली ना अवधूतसाठी हे खूप महत्त्वाचं असतं करून ठेवणं, कारण की त्याला सकाळी पीनट बटर ब्रेड किंवा अवोकॅडो टोस्ट करून खायला भरपूर आवडतं. तर चला, आपल्या मील प्रिपरेशनची मॅक्झिमम जी तयारी आहे ना ती झालेली आहे. चटणी पण आपली इथे रेडी झाली आहे. तर आता याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे, मग एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायचं आहे. आता भरपूर भांडी झाली होती, ते डिशवॉशरला सगळ्यात आधी आहे ना मी भांडे लोड करून घेतली. आणि संध्याकाळसाठी छोले पण भिजत घातलेले, तेही व्यवस्थित भिजलेले. आता तर कुकरला लावून घेते, म्हणजे हे पण बॉईल होतील आणि व्यवस्थित मस्तपैकी आपलं किचन आहे ते छान असं क्लीन करून घेतलेलं आहे. आजचा व्लॉग आहे ना थोडा वेगळ्या पद्धतीने मी शूट करायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडलं आहे तर नक्की या व्हिडिओला लाईक करा.